माझे नाव प्रांजल संतोष पोपळगट. मी इयत्ता 9वी क मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव श्रीनाथ बाबा विद्यालय बोटा. मी आज हा किल्ला बनवण्याचे कारण की ऐतिहासिक मालमत्ताचा पैलू म्हणून आमच्या किल्ल्यावर बुरुज, शिवराजेश्वर मंदिर, किल्ल्याचे नाव सिंधुदुर्ग. आमच्या किल्ल्यावर बुरुज, नारळाची झाडे, शिवराजेश्वर मंदिर, झेंडा बुरुज, आणखीन काही मंदिर आहेत. 3 तलाव सुद्धा आहेत. मोठा समुद्र, महादरवाजा, अजून घरे, दहीबाम, साखरबाम, दूधबाम, सर्व गोष्टी आहे. व पद्मदुर्ग किल्ल्यात थोडे पण आहे. हे सगळं करण्यामागे मला माझ्या भावांची मदत झाली व इतर अजून लोकांची पण मदत झाली. सगळ्यांनी आम्हाला मदत केली म्हणून सगळं झालं. बाकी एवढी सही कल्पना आम्ही सुचवली, बाकीच्यांनी पण दिली. काय साहित्य वापरलंय? बोटिंग कागद, अजून झाकणं वगैरे, कलर, सिमेंट, विटा, वाळू, दगडे. तर ते तळे याची माहिती द्या. कोणते तळे, कोणते काय? एक फक्त थोडंसं खराब तलाव आहे, बाकी सगळे श्री नाथाबाबा विद्यालयामधील एक आमची आदर्श आणि गुणी विद्यार्थिनी प्रांजल संतोष पोपळगट आणि त्यांचा असणारा सर्व जो काही बालबच्चांचा शाळेमधला आमचा ग्रुप आहे, या ग्रुपनं यावर्षी किल्ले बनवा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन सिंधुदुर्ग हा किल्ला त्यांनी बनवला आहे. सिंधुदुर्ग हा किल्ला आज आपण या ठिकाणी याचं बांधकाम जर पाहिलं तर अतिशय भव्य दिव्य जिवंत किल्ला या ठिकाणी त्यांनी तो बांधलेला दिसतोय. सिंधुदुर्ग हा किल्ला ज्याला आपण मालवणचा किल्ला असं सुद्धा म्हणतो. छत्रपती शिवरायांनी डच, इंग्रज आणि फ्रेंच या परकीय शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी अरबी समुद्राच्या छोट्याशा बेटावरती हा सिंधुदुर्ग किल्ला बांधलेला आहे. या किल्ल्याचं 32 मन या ठिकाणी जे काही शिसं ओतलं गेलं आणि आजही आपण त्या किल्ल्यावरती गेलो की समुद्राच्या लाटा काही शेकडो वर्ष त्या ठिकाणी आदळलेल्या दिसतात, पण तो किल्ला आजही असाच अभेद्य आहे. आणि या किल्ल्याचं बांधकाम या मुलांनी दाखवताना भव्य तटबंदी, बुरुज, त्यावरती तैनात तोफा, प्रत्येक बुरुजावरती मावळे तैनात, म्हणजे किल्ल्यामध्ये असणारी धान्य कोठारं, पैलवानांचा आखाडा, शेततळं, त्यामध्ये गोड्या पाण्याचं, खाऱ्या पाण्याचं ज्या काही विहिरी आहेत, तळी आहेत, हे अतिशय सुंदर रीतीनं दाखवण्याचं काम केलेलं आहे. आता आज आपण या महादरवाजाजवळ जर गेलो तर खरोखर या मालवणच्या किनारपट्टीवरून बोटीमध्ये बसून 2 किलोमीटरचा जेव्हा आपण समुद्र पार करून आतमध्ये बेटावरती जाऊ तेव्हा हा किल्ला आजही तुम्हाला त्या अरबी समुद्रामध्ये वसलेला, भक्कमपणे उभ्या राहिलेला आणि अनेक हल्ले सहन केला तो किल्ला आहे. पुन्हा एकदा आपण या सर्व किल्लेदार मित्रांसाठी, त्यांच्या पालकांसाठी, मार्गदर्शक मित्रांसाठी एकदा जोराच्या टाळ्या वाजवू. आणि जोराच्या टाळ्या वाजवून ज्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, माणसामध्ये माणूस उभा केला, माझा राजा देव नव्हता पण देवापेक्षा कमीसुद्धा नव्हता. मंदिरांना दिसणारे कळस, दाळात दिसणारी तुळस ही माझ्या छत्रपती शिवरायांमुळं आहे. आणि त्याच छत्रपती शिवरायांचा एकदा जोराचा जयघोष आपण करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतस हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आणि आजच्या या खास करून भेटीसाठी आपल्या गावचे उपसरपंच सन्माननीय संतोषभाऊ शेळके, आमच्या गणेश बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे सहसेक्रेटरी सन्माननीय बबनराव शेळके आणि त्याचबरोबर सह्याद्री प्रतिष्ठानचं काम करणारे सचिन बोडके, आमचे धार्मिकतेचं चांगलं काम लावून धरणारे, उचलून धरणारे खंडूभाऊ जाधव आणि सर्व असणार आपला जो काही पोपळगट परिवार आहे,
यांचाही मनापासून शतशः धन्यवाद मी देतो. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या किल्ला बांधकामामध्ये जे काही तुमचे दिवस वायाला घातले असतील, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतः हा बांधलेला किल्ला, तो किल्ल्यावरती काय असतं हे तुमच्या विद्यार्थी जीवनामध्ये आज तुम्ही उभं केलं आहे. पण या गोष्टी तुम्ही तुमच्या भावी जीवनामध्ये कधीही विसरणार नाही.